स्वागत आहे तुमचे फ्लेवर ऑफ विदर्भ या आपल्या चविष्ट प्रवासात। आज आपण बनवणार आहोत विदर्भाची एक खास आणि पारंपरिक चव मसाला वांगे, ते पण कुठल्याही प्रकारचं वाटण न वापरता। चला तर मग पटकन पाहूयात ही पारंपरिक रेसिपी। वांगी 10 ते 12 मध्यम आकाराची, त्यांना छान धुवून स्वच्छ करून घ्या। मोहरी, जिरे आणि 2 मोठी वेलची, 3 ते 4 कलमीचे तुकडे आणि 2 मोठा चिरलेला कांदा, 3 ते 4 बारीक चिरलेले टमाटर, कांदा बारीक चिरलेला नसला तरी चालेल, कोथिंबीर बारीक चिरून घ्या, 2 ते 3 तेजपान, तिखट 3 ते 4 चम्मच, या भाजीला थोडा तिखट जास्तच वापरायचा, हळद अर्धा चम्मच, मीठ चवीनुसार, 1 ते 2 टीस्पून गरम मसाला, 2 ते 3 टीस्पून आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट थोडी जास्तच वापरायची। तर चला आपण बघूयात सगळे साहित्य आपण घेतले आहेत ना व्यवस्थित। आधी सगळी वांगे आपण तेलात छान खरपूस परतून घेऊयात। त्यांना जोपर्यंत हलका लालसर रंग येत नाही तोपर्यंत छान परतून घेऊ। बघा किती सुंदर रंग आलाय। मग त्याच पॅन मध्ये आपण तेल थोडं जास्त घेऊन ते तेजपान घालूयात। तेजपान हलका लाल झालं, आता त्यामध्ये मोहरी, जिरे आणि खडा मसाला म्हणजेच मोठी वेलची आणि कलमी घालूयात। त्यांना परतून घेऊयात। त्यांना हलका रंग आला की त्यामध्ये चिरलेला कांदा घालूयात। चिरलेला कांदा घातल्यानंतर त्याला परतून घ्या आणि कांदा लालसर शिजला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालूयात। आलं लसूण पेस्ट छान शिजले की त्याला हलका रंग येतो। ते रंग आला की त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ हे सगळं घालून एकजीव करून घेऊयात। त्यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर पण टाकायचं, त्यामुळे टेस्ट खूप छान येतो। त्यांना एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे। टोमॅटोंना छान परतून घ्यायचं। टोमॅटो खूप छान एकदम लुसलुशीत झाले शिजल्यानंतर त्यामध्ये परतलेली वांगी घालूयात। आपण वांग्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण किंवा मसाला नाही भरलाय। ती वांगी तशीच वांगी वाफेवर शिजवून घेऊयात। वांगे पूर्णपणे वाफेवर शिजवून झालेत की त्यामध्ये आपण थोडं पाणी घालूयात। जितका रस्सा हवा असेल तितका आपल्या हिशोबाने पाणी घाला आणि त्याला झाकून एक उकळी येईपर्यंत मंद आचेवर शिजवून घेऊयात। बघा किती छान रंग आलाय आपल्या भाजीला। खूप कमी मसाल्यांमध्ये आपण ही भाजी तयार केली आहे। आता त्यामध्ये गरम मसाला आणि चिरलेला कोथिंबीर घालूयात। अगदी कमी मसाल्यांमध्ये झटपट तयार झालेली आपल्या मसाल्या वांग्याची भाजी, कुठलंही वाटण तयार न करता झणझणीत मसाले वांगे एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।